आशिया कपमधील सामन्यामध्ये पाकिस्तानचं भारताला 128 धावांचं आव्हान. कुलदीप यादवच्या 3, अक्षर पटेल आणि बुमराहच्या 2 विकेट्स. भारत पाक क्रिकेट सामन्याविरोधात शिवसेना युबीटीचं आंदोलन. राज्यभर माझं कुंकुम माझा देश अभियान राबवून केला निषेध. मोदी रशिया युक्रेन युद्ध थांबवू शकतात, मात्र भारत पाक सामना थांबवू शकत नाही. भारत पाक सामन्यावरून संजय राऊतांची टीका. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची संधी साधू देशभक्ती. ठाकरेंच्या सेनेच्या आंदोलनावरून एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल. ठाकरेंना देशभक्तीवर विचारण्याचा अधिकार नसल्याची टीका. सरकारनं काढलेल्या जीआरमुळे ओबीसींच्या आरक्षणावर गदा येणार नाही. आमच्या सरकारच्या काळातच ओबीसींसाठीचे निर्णय. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. महाराष्ट्र अस्थिर असल्याचं शरद पवारांचं वक्तव्य. तर पवारांनी एक्स म्हटलं तर वाय समजायचं. मुख्यमंत्र्यांचा पलटवार. संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय मिळवून दिला. एका मोठ्या नेत्याची विकेट पडली. नाव न घेता सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार. अनेक शेतांमध्ये पाणी साचलं तर रस्त्यांना नदीचं स्वरूप. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पुण्यातील एका पब बाहेर गोंधळ. पाकिस्तानी गायकाला बोलावल्यानं हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात. आणि नाशिकमध्ये मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेत राडा. संस्थेच्या खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये व्यासपीठावरच बाचाबाची आणि धक्काबुक्की. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचं नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी क्रिकेटची. आशिया कपच्या सामन्यामध्ये पाकिस्ताननं टीम इंडियाला 128 धावांचं आव्हान दिलं आहे. पाकिस्ताननं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 20 षटकांमध्ये 9 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये पाकिस्ताननं फक्त 127 धावांपर्यंत मजल मारली. तर साहिबजादा फरहाननं 40 धावांची खेळी केली आणि शाहीनशाह आफ्रिदीनं 33 धावांची खेळी केली. तर भारताकडून फिरकीपटू कुलदीप यादवनं 3 विकेट्स घेतल्या आणि जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी रोहन जोशी हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. रोहन, काय सांगाल? भारत पाकिस्तान सामना होतोय, कशा पद्धतीची खेळी सुरू आहे, सध्याचे काय अपडेट्स आहेत? ज्या पद्धतीने पहिले 4 ते 5 विकेट्स आपण घेतले होते, ते असं वाटत होतं की साधारणतः 100च्या आसपास आपण त्यांना ऑल आउट करू शकू. त्या पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने बॉलिंग करत होतो, विकेट्स पडत होत्या. मात्र साहिबजादा फरहान याने बऱ्यापैकी एक चांगली खेळी केली, सामावून घेतलं टीमला. आणि त्याच्यानंतर शाहीन आफ्रिदीने चांगली खेळी केली. शेवटच्या 2 ओव्हरवरती आपण थोडं फोकस करूया. जवळपास 28 रन शेवटच्या 2 ओव्हरमध्ये आले. ते जर टाळता आले असते तर रन रेट अजून त्यांचा कमी असता. त्यामुळे आता जेव्हा आपले बॅट्समन उतरतील खेळायला, साधारणतः अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल सुरुवात करतील, त्याच्यानंतर सूर्यकुमार यादव असेल, थोडं डोकं शांत खेळायला हवं. कारण की त्या अपेक्षा नव्हती की त्यांचे विकेट्स एवढ्या फटाफट पडतील. त्यामुळे जे प्रेडिक्शन होतं पिचचं, त्यापेक्षा त्यांना खूप वाईट अनुभव आला. तसाच अनुभव आपल्याला येऊ नये, त्यामुळे थोडंसं शांतपणे खेळणं. 128 रन्स तसे फार नाही आहेत चेस करायसाठी. मात्र तरीही प्रत्येक बॉल नीट बघणं, थोडा अंदाज घेणं पहिले काही ओव्हर. आणि या ज्या पिचचा आपण अभ्यास केला तर जे चेस करणारी टीम असते 60% त्यांना चान्सेस असतात जिंकायचे. त्यामुळे आपण जिंकू शकतो, पण थोडंसं डोकं शांत ठेवून रन चेस करायला हवं. बरोबर आहे रोहन, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभरात जोरदार आंदोलन करण्यात आलं. माझं कुंकुम माझा अभिमान या आंदोलनातून भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचला विरोध करत केंद्र सरकारवर जोरदार तोफ डागण्यात आली. धिक्कार असो
अरे निषेध असो निषेध असो हे निषेध असो निषेध असो ठाकरेंच्या शिवसेनेचा आवाज पुन्हा एकदा राज्यात घुमला. माझं कुंकू माझा अभिमान या आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरेंच्या शिवसेनेची महिला आघाडी आणि पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला. हे लाचार सरकारचं करायचं काय भारत मातेचा जय जयकार लाचार सरकारचं करायचं काय पहलगाम मधील 26 भगिनींचं कुंकू पुसलं गेलं. पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी 26 भारतीयांचा प्राण घेतला. निष्पाप भारतीयांना मारणाऱ्या आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकसोबत क्रिकेट मॅच का खेळली जाते असा रोखठोक सवाल ठाकरेंच्या शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला. पंतप्रधान मोदींना महिला आघाडी कुंकू पाठवणार असल्याचंही पक्षाकडून जाहीर करण्यात आलंय. खून और पाणी साथ नहीं बह सकता असं म्हणणाऱ्यांची भाषा का बदलली असा अडचणीचा प्रश्न संजय राऊतांनी विचारला. पापा वॉर रुकवा सकते हैं, बीजेपी के पापा वॉर रुकवा सकते हैं, लेकिन भारत और पाकिस्तान का क्रिकेट का मैच नहीं रुकवा सकते. समझा? रशिया और यूक्रेन का वॉर रुकवा सकते हैं. ट्रम्प के दबाव में हिंदुस्तान पाकिस्तान का भी वॉर रुकवा सकते हैं, ट्रम्प के दबाव में. लेकिन पण भारत पाकिस्तान क्रिकेटचा मॅच ते थांबवू शकत नाहीत. आम्ही सिंदूर सगळ्या महिलांनी इकडे सिंदूरची पाकिटं आणली आणि आम्ही एक डबा बनवला होता त्याच्यात ही सिंदूरची पाकिटं टाकली आणि हे अख्खा बॉक्स आम्ही खासदार अनिल देसाई यांच्याकडे दिला कारण दिल्लीला जाऊन तो सिंदूर त्यांनी मोदींना सुपूर्द करावा आणि ऑपरेशन सिंदूर ते विसरले आहेत तर त्याची त्यांना परत आठवण करून द्यावी आणि ह्या ज्या पाकिस्तान बरोबर आपण ज्या मॅचेस खेळतोय त्या कुठेतरी थांबवाव्यात. शिवसेनेने याआधी भारत पाकिस्तान मॅचला विरोध केलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी या प्रकरणी नेहमीच आक्रमक पवित्रा घेतला होता. भारतीय जवानांना पाकिस्तानची गोळी लागते आणि इथे आपण त्यांच्याशी क्रिकेट खेळायचं हा देशद्रोह आहे. क्रिकेटमुळे दहशतवाद थांबणार असेल तर भारत पाकिस्तान सीमेवर क्रिकेट मॅच खेळवा असा टोला बाळासाहेब ठाकरेंनी लगावला होता. शिवसैनिकांनीही 21 ऑक्टोबर 1991 रोजी वानखेडे स्टेडियमची पिच खोदली होती. 3 जानेवारी 1999 रोजी शिवसैनिकांनी दिल्लीतील फिरोज शाह कोटला स्टेडियममधील पिच उखडली होती. आता एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या, त्यामुळे 2 भूमिकाही पाहायला मिळत आहे. ठाकरेंची शिवसेना मॅचच्या विरोधात आहे तर शिंदेच्या सेनेने वेगळा पवित्रा घेतलाय. सत्ताधाऱ्यांकडून मॅचची पाठराखण केली जाते. जो दुबईमध्ये सामना होतोय तो इंटरनॅशनल क्रिकेटचा सामना आहे. याच्यापूर्वी देखील